नमस्कार. सुमा आर्टमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. सध्या श्रावण सुरू आहे. लक्ष्मीची पूजा आपण रोजच करतो. देवाऱ्यामध्ये तांब्यावर नारळ असतो आणि त्याच तांब्याच्या नारळाची आपण पूजा करतो. परंतु श्रावणात येणाऱ्या शुक्रवारची खास पूजा म्हणून आपण त्यावेळेस हळदी कुंकू ठेवतो. अशा वेळी ज्यांच्या घरामध्ये पद्धत आहे किंवा इतर पद्धती ते करत नसतात, परंतु फक्त तांब्यावरतीच नारळ ठेवून पूजा करायची असेल, तांब्यावरील नारळाची पूजा करताना लक्ष्मीचं रूप देताना सगळ्यात पहिल्यांदा तांब्याचा साईज पाहून आपल्याला नारळ घेऊन यायचा आहे. नारळ आणतानाही तो नारळ त्या तांब्यावर व्यवस्थित बसेल अशा पद्धतीने तो घेऊन यायचा आहे. शिवाय नारळाच्या शेंड्या भरपूर जाड आणि दाट असलेला नारळ घेऊन यायचा. मध्यंतरीच्या काळामध्ये फक्त डोळे मिळायचे. आता अशा पद्धतीने नाक, ओठ हेही मिळत आहेत. आणि आणखीन सोय करण्यासाठी या डोळ्यांना, नाक आणि चेहऱ्यासाठी अशा मागे स्टिक दिलेली आहे. त्यामुळे आपण व्यवस्थित ते नारळामध्ये बसवू शकतो. पहा, जेव्हा आपण नारळ घेतो तेव्हाही त्याचा भाग सगळीकडून व्यवस्थित असणारा भाग आपल्याला समोर घ्यायचा आहे. असा थोडासा तिरपा असेल तर जेव्हा आपण चेहरा लावू तेव्हा तो व्यवस्थित दिसत नाही. तर नारळ पाहून नीट आपली बाजू कुठली व्यवस्थित दिसेल आणि त्या बाजूला नारळाच्या शेंड्या जास्त असतील ती बाजू बघायची. त्यानंतर त्याचे डोळे, नाक आणि ओठ लावून घ्यायचे आहेत. त्यामुळे चेहरा व्यवस्थित दिसतो आणि तांब्यावर ते व्यवस्थित बसतं. आणल्या तर आपण नारळ धुतलेलाच आहे, परंतु जेव्हा पूजा करणार आहोत तेव्हाही आपल्याला नारळ धुवून घ्यायचा आहे. आणि आता आपण पाहू शकता अशा पद्धतीने चेहरा ठरवल्यानंतर आपण त्यामध्ये डोळे व्यवस्थित बसवायचे आहेत. डोळे बसवतानाही त्याचा जो भाग आहे डोळ्यांचा, आतील बाजू आणि बाहेरील बाजू ही पाहून नारळाच्या शेंड्यांमध्ये थोडंसं वरच्या बाजूनी घेऊन परत आपण आहे त्या जागेवर डोळा घ्यायचा आहे. त्यामुळे डोळे अजिबात हालत नाहीत आणि व्यवस्थित छान दिसतात. त्यानंतर आपण नाकाचा भाग बसवणार आहोत. नाकाचा भाग बसवताना आपण जेव्हा नाकामध्ये नथ, प्रेसची नथ बसवतो त्या पद्धतीने अशी व्यवस्थित बसवून घ्यायची आहे. म्हणजे आपल्याला आपण देवीला जेव्हा तयार करू तेव्हा त्यामध्येही आपल्याला नथ व्यवस्थित बसवता येईल. कितीही जाडजूड नथ असेल ती छान व्यवस्थित चेहऱ्याला बसते. पहा, ओठाचा भाग आपण वरून खालच्या बाजूने घेत आहोत आणि परत प्रेस करत आहोत. त्यामुळे अजिबात न हलता, चेहरा वाकडा तिकडा न होता छान असं व्यवस्थित चेहरा तयार होतो. तुम्हाला इतरही अजून कुठले साहित्य मिळत असतील तर तेही तुम्ही अशाच पद्धतीने व्यवस्थित बसवायचे आहेत. आता सगळीकडे मुखवटेच मिळत आहेत, परंतु खूप जणांच्या घरामध्ये मुखवट्याची पद्धत नाही. त्यामुळे अशा पद्धतीने आपण लक्ष्मीला सजवू शकतो. अशा पद्धतीच्या मिळणाऱ्या नाकांसाठी जर होल नसेल तर ते आपण होल करून घेऊया. मी बारीक होल करून घेतलेला आहे. आता आपण यामध्ये ओठाचा भाग सजवायचा आहे. त्यासाठी आपण जो सिंदूर वापरतो तो सिंदूर मी इथे वापरलेला आहे. सिंदूरमध्ये मेण असतं, त्यामुळे ते व्यवस्थित चिटकतं. पहा, अशा पद्धतीने आधी आपण सिंदूर लावून घेतलेला आहे. चेहरा छान तयार झालेला आहे, खूप सुंदर दिसत आहे. तर मी पहिल्यांदा हळदी कुंकू लावून घेते आणि मग आपण बाजूची बाकीची सजावट करूया. जेव्हा सिंदूर लावून घेतो, सिंदूर लावून घेतल्यानंतर आपण जे रोज कुंकू वापरतो पूजेचं, ते कुंकू व्यवस्थित अशा पद्धतीने बसवून घ्यायचं आहे. यामुळे ओठ छान दिसतात आणि चेहरा छान दिसतो. आता आपण लक्ष्मीला अलंकाराने सजवूया. तुम्हाला जे जे अलंकार घालायचे आहेत ते आधीच तुम्ही साईडला काढून घ्या आणि जे व्यवस्थित बसतात, तुम्ही आणलेल्या नारळाला ते साजेसे दिसतात. म्हणजे नारळ खूप मोठा आणि दागिना छोटा, किंवा नारळ लहान आहे आणि दागिना खूप मोठा असेल तर ते व्यवस्थित दिसत नाही. ते पाहून तुम्ही दागिन्यांची, अलंकारांची निवड करा. आता पहिल्यांदा डोक्यावर आपण वस्त्र ठेवायचं आहे. त्यानंतर मग इतर दागिने आपण घालू शकतो. चेहरा तयार झाला की पहिल्यांदा कुंकू आणि नाकातली नथ हे पहिलं महत्त्वाचं दागिनं आहे. त्यानंतर आपण मंगळसूत्र आणि ते साडी नेसल्यावर व्यवस्थित बसवू शकतो. पहा, अशा पद्धतीने साडी नेसून झालेली आहे. भरलेल्या तांब्यामध्ये पाणी किंवा तांदूळ असते आणि त्यामध्ये ही साडी नेसवून छान असा आपला
नारळ व्यवस्थित बसवलेला आहे. कलश पूजा ही अशा पद्धतीने केली जाते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तांदूळ, गहू किंवा पाण्याने तो कलश भरलेला असला पाहिजे. आणि आपण जो रोज पूजा करतो तो नारळ न घेता श्रावण शुक्रवारसाठी खास नारळ वेगळा घेतला पाहिजे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.